ही सुपारी. मित्रांनो नमस्कार. बबन बोडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि इंस्टा आणि फेसबुकवर पण. आज आपण आलो आहोत आसाममधील जे सुपारीचं शेत आहे, सुपारीचे मळे. जसं चहाचे मळे असते तसं पण सुपारीची झाडंसुद्धा यांनी वावरात लावलेली आहे. त्या मळ्याला आपण भेट देणार आहे. हे बघा कसं लाईनमध्ये लावलेलं एकदम. हे झाडं आहे सुपारीचे. ही यांची शेती खाली पूर्ण. आणि बघा एकदम लाईनमध्ये दोरीत. बघा एक झाड जर लपवलं तर सगळे झाड लपते एका दोरीमध्ये सगळे. आता ही कवळं झाडे अजून काही सुपारी लागली नाही याला. खूप उंच असतं झाडं. आणि याच्यासोबत मध्ये वावरात काही हे पण लावलेलं आहे ना, हे आपलं केळी वगैरे. हे मध्ये नारळाचं झाड. आणि अधूनमधून हे बघा इथं ही सुपारी जवळच रोडच्या असं इथं. आणि वातावरण म्हणजे एकदम जबरदस्त आहे. क्लीन शुद्ध ऑक्सिजन. हे यायचं घर इकडं. घर पण याचं आहे आपलं मातीचं आहे. आणि मातीच्या घरामध्ये त्यांनी मातीच्या घराला याच्यात बनवलेलं आहे, जे आपलं बांबू राहतो ना, बांबूचे जे येळू आहे त्याच्या खापा करून त्याला बनवून मग त्याला वरून मातीनं आणि शेणानं सारून घेतले. म्हणजे असं लिपलेलं आहे त्याला. त्यांना एकदम पॅक राहते. तर हे बघा इथे याचं झाड. ते इथे एक नारळाचं झाड बघा, खूप उंच आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त उंच नाही दिसणार, बट खूप उंच आहे. आणि सुपारी तोडायला आहे ह्या झाडावर गेले की खाली उतरत नाही, पुन्हा त्या झाडावरून त्या झाडावर. हे बघा इथे सुपारी आलेली आहे. ह्या झाडावरून पलीकडे झाडावर असं झकोला देऊन उडी मारून पलीकडे चालले जाते. असं एकदम जबरदस्त बनवलेलं आहे. हे देखो, हे बघा हे लकडीनं बनवून याला असं मातीचे यानं हे केलेलं आहे. माती आणि शेण. हे बघा पूर्ण घरं अशीच इकडं कौलारू. हे बघा एक सामान्य कुटुंबातली यांची घरची विहीर. छोटीशी विहिरीला असलेलं पाणी बघा खोदलेलीच कशी असेल. आणि इकडे बघा यांची शेती. हे नारळाचं झाडं. हे पूर्ण शेती. आणि याने कुंपण पण बघा ते याचं केलेलं आहे, आपल्या बांबूचे याचं. हे बघा जर डुकरं वगैरे पण पाळते लोक तेव्हा डुक्कर देतात. खूप लांबपर्यंत शेती आता ही.